हॅलो स्टुडंट्स, आज आपल्याला ग्रॅव्हिटेशन मधील समोरचा टॉपिक म्हणजे काय तर एक नवीन टॉपिक आज आपण इथे शिकणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आज तर मास आणि वेट. मास आणि वेट म्हणजे काय, याच्यामध्ये डिफरन्स काय आहे हे आज आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बरेचदा ऐकलेलं असेल की आपण हॉस्पिटलमध्ये किंवा कुठेतरी गेल्यानंतर आपण वेट करतो, बरोबर. मग आपण नेमकं मास मोजतो की वेट मोजतो, आपण नेमकं म्हणजे काय आपलं वजन मोजताना आपण नेमकं काय कन्सिडर करतो, बरोबर. या गोष्टीचा आपल्याला आज आन्सर शोधायचा आहे. आपण नेमकं म्हणजे आपण एक कशी चूक करतो याचं मी तुम्हाला म्हणजे कन्सेप्टच्या थ्रू किंवा या डेफिनेशन मधून किंवा त्या डिफरन्स मधून मी सांगणार आहे की आपण आता काय एक चूक करतो ती आज आपल्याला इथे सुधारायची. इथून पुढे आपण जेव्हा मास मोजू किंवा आपलं वेट जेव्हा मोजू तेव्हा नेमकं आपण काय वेट केलं त्या मशीनवर तर आपल्याला आता कळेल की आपण नेमकं मास मोजतोय की वेट मोजतोय. ठीक आहे, तर आता सगळ्यात अगोदर आपण बघू मास आणि वेट. व्हॉट इज मीन बाय मास, किंवा सगळ्यात अगोदर बघू आपण मास म्हणजे काय, मास नेमकं काय असतं, बरोबर. तर डेफिनेशन काय सांगते मासची आपल्याला, तर मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मॅटर म्हणजे काय, अमाउंट ऑफ मॅटर म्हणजे कसं की आता आपली बॉडी समजा मी तुमच्या समोर उभा आहे, माझ्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीमध्ये इन जनरल काय काय असतं तर तुम्ही सांगाल की सर बोन्स असतात, बरोबर, ब्लड आहे, वॉटर आहे, वेगवेगळे मिनरल्स, असं सगळ्यांची मिळून आपली बॉडी बनलेली आहे, बरोबर. मग आपल्याला काय म्हणता येईल की हे पूर्ण बॉडी मिळून म्हणजे जे मास, आपल्या बॉडीचं मास म्हणजे काय तर आपले सगळे बोन्स, बरोबर, वॉटर, आपलं सगळं म्हणजे आपल्या बॉडी मधलं पूर्ण वॉटर वगैरे हे सगळं आपण जेव्हा मोजू म्हणजेच ते आपलं मास असं म्हणजे मास आपण त्याला म्हणू, बरोबर. म्हणजे क्लिअर करा ही गोष्ट समजून घ्या की मास म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे याला आपण म्हणू शकतो की त्या बॉडी म्हणजे ते त्या ऑब्जेक्टचं झालं मास, बरोबर. मग आपल्या बॉडीचं मास काय तर मग आपले बोन्स झाले, वॉटरची आपली लेवल झाली, आपल्या बॉडी मधलं रक्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण इन्क्लूड करून आपली जी बॉडी तयार होते त्याला आपण म्हणतो की आपल्या बॉडीचं ते मास आहे, बरोबर. म्हणजे मास म्हणजे काय आता आपल्याला कळालं की अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, बरोबर. त्याचं एसआय युनिट, मासचं एसआय युनिट. मग आपण मास कशामध्ये मोजतो स्टुडंट्स तर केजी मध्ये, किलोग्राम मध्ये आपण ते मोजतो. मास इज अ स्केलर क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट काय तर मास इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय, मासला एखादी डायरेक्शन आहे का, आपण असं सांगतो का की माझं 50 किलोग्रामचा मी आहे किंवा 50 केजी माझं वेट आहे ते या या डायरेक्शन मध्ये आहे, बरोबर. म्हणजे काय स्केलर क्वांटिटी म्हणजे काय की त्याला फक्त ओनली मॅग्निट्यूड आहे त्याला, बरोबर, ओनली मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन नाही. मॅग्निट्यूड याला फक्त मॅग्निट्यूड आहे म्हणून याला स्केलर क्वांटिटी आपण म्हणतो. आपण मासची अशी कोणत्याही प्रकारची डायरेक्शन सांगत नाही, जस्ट इट इज मास जे आहे ते आपण फक्त केजी मध्ये कन्सिडर करतो. त्याच्यानंतर व्हॅल्यू सेम एव्हरीवेअर. याची जी व्हॅल्यू आहे, आता मास हा टॉपिक व्यवस्थित समजून घ्या. मास आपल्या बॉडीचं, मी कुठेही गेलो किंवा तुम्ही तुमच्या बॉडीचं जे कंटेंट आहे ते तुम्ही कुठेही गेलात, मग चंद्रावर गेलात तर एखादा बोन कमी होणार आहे का, तुमच्या बॉडीचे हे कमी होणार आहे का, नाही. म्हणून मास काय होणार तर तुम्ही पृथ्वीवर राहा, चंद्रावर जा किंवा दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर जा तर तुमचं जे बॉडीचं मास आहे ते कुठेही गेलं तरी ते कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला मास बद्दल काय काय कळालं तर अमाऊंट ऑफ मॅटर आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये त्याचे जे अमाऊंट त्याच्यामध्ये जे मॅटर प्रेझेंट आहे त्याला आपण म्हटलं मास. त्याचं याचं युनिट किलोग्राम आणि ते एक स्केलर, मास इज अ स्केलर क्वांटिटी, बरोबर. आणि मास हे कोणत्याही प्लॅनेटवर किंवा तुम्हाला जर विचारलं कोणी की तुमचं मास कॉन्स्टंट असतं की बदलतं तर सगळ्यांना एकच उत्तर येईल की मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण कुठेही गेलो, चंद्रावर, पृथ्वीवर, कोणत्याही प्लॅनेटवर जरी गेलो तरी मास हे कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. म्हणजे मास म्हणजे काय आता आपल्याला क्लिअर झालं. त्याच्यानंतर वेट. मग आता मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स आहे आपल्याला ते आज खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे की आपण नेमकं मास मोजतो डॉक्टरकडे गेल्यानंतर त्या मशीनवर की वेट मोजतो, हे एक समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण बघू. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे काय, समजा मी एक ऑब्जेक्ट तुमच्या समोर उभा आहे, बरोबर. म्हणजे माझ्यावर जो पृथ्वीने जो फोर्स अप्लाय केलाय, बरोबर, जो फोर्स पृथ्वीने म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की वेट W इज इक्वल्स टू फोर्स. का आपण ते आपली डेफिनेशन काय सांगते की वेट म्हणजे काय तर आपल्याला म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला, मी एक ऑब्जेक्ट तुमच्या समोर समजला तर माझ्यावर पृथ्वीने जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स माझ्यावर अप्लाय केलाय किंवा मला ज्या फोर्सने अट्रॅक्ट केलाय तो जो फोर्स आपण मोजतो त्याला म्हणता येईल वेट, बरोबर. म्हणजे द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज फोर्स
विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट, म्हणजे ज्या फोर्सने अर्थ कोणत्याही ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते तो जो फोर्स आहे त्यालाच आपण वेट म्हणणार आहोत. म्हणजे वेट बरोबर काय झालं तर फोर्स बरोबर. मग आता फोर्सचे आपल्याला फोर्सचे फॉर्म्युले काय काय आहेत तर F इज इक्वल्स टू आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलो F इज इक्वल्स टू mg बरोबर. आणि F चा दुसरा फॉर्म्युला काय तर F इज इक्वल्स टू g m किंवा m1 m2 अपॉन d चा स्क्वेअर. अशा प्रकारे आपण काय केलं तर फोर्स कसा कसा मेजर केला आपण ते ठरवलं बरोबर. की फोर्सचे आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बरोबर. आणि दोन फॉर्म्युलेस म्हणजे काय तर इथे आपण काय म्हणू शकतो की हेच आपलं वेट आहे. सॉरी हेच आपलं वेट आहे. कारण काय तर जो फोर्स आपण अप्लाय करतोय बरोबर, ज्या फोर्सने आपली पृथ्वी आपल्याला ज्या फोर्सने अट्रॅक्ट करते त्यालाच आपण काय वेट, त्यालाच आपण काय म्हणतो तर वेट म्हणतो बरोबर. म्हणजे मास आणि वेट मधला डिफरन्स तुम्हाला समजून घ्या की वेट जे आहे तो एक प्रकारचा फोर्स आहे जी पृथ्वी आपल्यावर अप्लाय करते. पण मास म्हणजे काय तर आपल्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जे काही कंटेंट असतील, जे काही त्याच्यामध्ये मग काही कन्सिडर करा. मी सिंपल उदाहरण दिलं आपल्या बॉडीचं. आपल्या बॉडीमध्ये काय काय आहे तर बोन्स वगैरे, लिक्विड्स वेगवेगळे नाही का, पूर्ण जे मसल्स वगैरे सगळं बनून आपली बॉडी बनते. म्हणजे ते आपल्या बॉडीचं मास झालं. आणि वेट म्हणजे तो फोर्स झाला जो पृथ्वीने आपल्यावर अप्लाय केलेला आहे बरोबर. वेट बिइंग फोर्स याचा युनिट याचा युनिट काय झालं मग याचं न्यूटन. का न्यूटन का तर आपण काय सांगितलं वेट हाच फोर्स म्हणून काम करतो. फोर्सचं याचा युनिट काय आहे तर न्यूटन बरोबर. न्यूटन आहे म्हणूनच वेटचं पण मग याचा युनिट काय झालं तर न्यूटनच होईल बरोबर. याचा युनिट मासचं काय आहे केजी आणि वेटचं काय आहे तर न्यूटन. त्याच्यानंतर वेट जी आहे ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. आता स्केलर आणि वेक्टर मध्ये काय तर वेटला हे जे वेट आहे हे आपण डायरेक्शन पण याचं सांगू शकतो. का कारण हा जो फोर्स पृथ्वी आपल्यावर अप्लाय करते, वेटची डेफिनेशन आपल्याला काय सांगितलं वेटच्या डेफिनेशन की पृथ्वीने आपल्यावर जो फोर्स अप्लाय केला, जो फोर्सने आपण पृथ्वीशी अटॅच आहे सध्याच्या सिच्युएशनला, तो जो फोर्स आहे ते म्हणजे आपलं वेट. म्हणजे त्या फोर्सचं एक डायरेक्शन असणार बरोबर. कोणत्या तरी डायरेक्शन ते असणारच आहे ना. म्हणून काय तर याला वेक्टर क्वांटिटी फोर्स इज वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर का तर याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन कुठे असणार ऑब्विसली प्रत्येक ऑब्जेक्टचं तर सेंटर टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहे की ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे जी अर्थ आपल्यावर अप्लाय करते तो कुठे असतो टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता इथपर्यंत आपण मास आणि वेट आपल्याला क्लिअर झालं. याच्यामध्ये दुसरी शिकण्यासारखी गोष्ट काय मग आपण आता एक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडायला पाहिजे की आपण हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे जेव्हा वेट करतो मग ते वेट करतो की मास मोजतो आपण तर तिथे आपण मास मोजत असतो बरोबर. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आपण ते वेट आपल्या त्या इन जनरल लाईफ मध्ये ते बोलता नाही येतं की माझं वेट 70 kg, माझं वेट 80 kg, पण ते वेट नसून ते मास आहे. ही गोष्ट समजून घ्या. मग आपल्याला जर आपलं वेट जर रिअल मध्ये जर आपलं वेट जर मोजायचं असेल तर मग आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा एखादा मुलगा आहे त्याचं समजा मास, आता त्याचं काय मास, त्याचं मास किती 10 kg समजा बरोबर. तर मग त्याच्यावरचं वेट काय होईल, त्याचं वेट काय सांगायला लागेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे W म्हणजेच काय तर फोर्स बरोबर m इंटू g बरोबर. m इंटू जी. आपण काय करतोय की वेट काढून बघतोय. आपल्याला मास म्हणजे आपल्याला त्या गोष्टीमधला डिफरन्स समजून घ्यायचा आहे. आपण नेमका हॉस्पिटलमध्ये कुठे गेल्यानंतर त्या मशीनवर वेट मोजतो की मास मोजतो तर काय मोजतो तुम्ही काय सांगणार. आता आपण सांगायचं की आपण मास मोजतोय आपलं ना की वेट मोजतोय. जर वेट मोजायचं असेल किंवा जर आपलं स्वतःचं जर वेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण वेट बरोबर काय सांगितलं m इंटू म्हणजेच मास इंटू ग्रॅव्हिटी का तर पृथ्वीने ती एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण ती व्हॅल्यू काढलेली बरोबर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर बरोबर. या ग्रॅव्हिटीने किंवा या ऍक्सेलरेशनने कोणत्याही ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय करते आपली अर्थ बरोबर. मग आपण काय करू वेट आपलं किती समजा कन्सिडर करू की एखाद्या मुलाचं मास 10 kg आहे बरोबर. 10 kg घेतलं आपण ते 10 इंटू आता हे मास झालं आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे तर जी ची व्हॅल्यू किती 9.8 बरोबर. म्हणजे एखाद्याचं जर वेट काढायचं असेल तर त्याला काय करायला लागेल स्वतःचं मास घ्यायला लागेल आणि त्याला 9.8 ले मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे किती होईल ते तर 98 न्यूटन बरोबर. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर याचं वेट म्हणजे एखाद्या 10 किलोचा जर मुलगा आहे सपोज 10 किलो त्याचं मास आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट 10 किलोची एखादी बॅग आहे बरोबर.
ही 10 किलोची बॅग आहे, तिचं मास झालं ते 10 केजी बरोबर. आणि त्याच्यावर जर आपलं त्या बॅगचं जर वेट काढायचं असेल तर मग काय, तर 10 केजी आणि इंटू 9.8. का, तर आपला फॉर्म्युला आपल्याला सांगतो की वेट इज इक्वल्स टू तो जो फोर्स आहे, वेट बरोबरच तो फोर्स आहे जो की अर्थने आपल्यावर अप्लाय केलेला आहे किंवा आपल्याला त्या फोर्सने अट्रॅक्ट केलेलं आहे. म्हणजे त्या मुलाचं मग वेट किती होईल, तर 98 न्यूटन. अशा प्रकारे आपण स्वतःचंही वेट कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता इथे दुसरा एक मुद्दा उद्भवतो, काय, तर मग वेट सगळ्या ठिकाणी कॉन्स्टंट असू शकतं का. विचार करा थोडासा की प्रत्येक ठिकाणी वेट आपलं कॉन्स्टंट राहील की बदलेल. जसं आपण सांगितलं की मास प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंटच असणार आहे, कारण मास इज अ कंटेंट ऑफ मॅटर. त्या मॅटर मध्ये किंवा त्या ऑब्जेक्ट मध्ये किती कंटेंट आहे किंवा किती मॅटर प्रेझेंट आहे त्याच्यानुसार आपण मास सांगतो. मग वेट प्रत्येक ठिकाणी बदलेल का, तर ऑब्विसली बदलणारच. का, कारण ही जी जी ची व्हॅल्यू आहे ती आपण शिकलो की पोल्सला ती जास्त असते बरोबर, पोल्सला जास्त असते, इक्वेटरला ती कमी असते. म्हणून काय होईल, तर वेट आपलं प्लॅनेटवर, वेगवेगळ्या प्लॅनेटवर ते त्यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार ते व्हॅरी होणार आहे. कारण का, तर जी ची व्हॅल्यू चेंज होणार प्रत्येक ठिकाणी. आपण ते अगोदर शिकलोय. काय शिकलो आपण, तर आपण असं पृथ्वीची डायग्राम काढली होती बरोबर. इथे सांगितलं होतं आपण की पोलला जी ची व्हॅल्यू आहे आय थिंक 9.83 समथिंग आहे, इक्वेटरला ती 9.78 असं काहीतरी समथिंग आहे. मग अशा प्रकारे ते जे वेट आहे ते व्हॅरी होणार. का, तर ही जी ची व्हॅल्यू किंवा हा जो फॉर्म्युला आहे F = m × g, तर या जी ची व्हॅल्यू आपण ती कशी व्हॅरी होते हे अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलंय. तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजून घेण्यासाठी अगोदरचे लेक्चर व्यवस्थित समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी सांगतोय की अगोदरचे सर्व लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला हे या कन्सेप्ट आपण ज्या जसे समोर कन्सेप्ट क्लिअर करतोय त्या व्यवस्थित समजायला मदत होईल बरोबर. मग अशा प्रकारे आपण एखादा आता वेट आणि मास आपल्याला कळाला. आपण आता सांगायचं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपलं मास किती, आपण मास कॅल्क्युलेट करतो बरोबर, ना की वेट कॅल्क्युलेट करतो. मग आता आपल्याला त्यांनी आपल्या बुक मध्ये यूज युअर ब्रेन पॉवर, परत या हेडिंग अंडर त्यांनी आपल्याला एक आपल्या ब्रेनला बूस्ट करायचं काम केलं की तुम्ही थोडासा विचार करा या प्रश्नांवर. तर काय, पहिला प्रश्न काय विचारतो आपल्याला, विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव्ह द सरफेस ऑफ द अर्थ. बघा आपण आताच डिस्कस केलं. त्यांनी काय म्हटलंय की पृथ्वीपासून वरती गेल्यानंतर तुमचं वेट वाढेल की कमी होईल. मग आता विचार करा, आपण जीचं कसं व्हॅल्यू होतं आपण अगोदर बघितलंय. काय बघितलंय की जीची व्हॅल्यू जशी आपण वरती जाणार बरोबर, जसं पृथ्वीपासून वरती जाणार आपण सरफेस पासून, तसं जीची व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ही कमी होणार आहे बरोबर. जर ही व्हॅल्यू जर कमी होतीये तर मग काय होणार, पृथ्वीपासून आपण जसं सरफेस पासून वरती जाणार ऑब्विसली आपलं वेट पण कमीच होत जाणार. का, तर जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे बरोबर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय सांगायचं आपल्याला की विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट, आपलं कॉन्स्टंट राहणार आहे का, मग वेट नाही, आपलं वेट चेंज होणार आहे प्रत्येक वेळी. जसं आपलं लोकेशन, आपण ज्या लोकेशनला असू त्या लोकेशन नुसार आपलं वेट चेंज होणार. का, तर तिथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेमकं काय आहे त्याच्यावर आपलं वेट डिपेंड करणार आहे बरोबर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊ. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय आपण बघू. त्यांनी काय विचारलंय, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर. ओके, 2 मिनिट हा. दुसरा क्वेश्चन काय म्हणतोय, सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर इफ युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ इज 2r. व्हॉट विल बी युअर वेट. आता वेट किती असेल, डिस्टन्स जर आपण 2r केलं, 2r म्हणजे आपल्या डोळ्यासमोर तो फॉर्म्युला यायला पाहिजे r वाला. आता मी तो तुमच्या समोर आपल्याला काय सांगितलं, आपण वेटची डेफिनेशन आपण कशी मांडली, तर W F m × g असं आपण म्हणू शकतो बरोबर. त्याच्यानंतर W लाच आपण कसं म्हणू शकतो, वेट F g m कॅपिटल M × स्मॉल m अपॉन r चा स्क्वेअर. आता त्यांनी इथे काय केलंय, तर 2r केलंय, म्हणजे हे रेडियस जी आहे r डबल केली असं म्हणता येईल आपल्याला. r 2r म्हणजे हे डबल केली बरोबर. आता हे डबल केल्यानंतर मग काय चेंज होईल, तर आपलं वेट किती येईल. वेट म्हणजेच आपल्याला काय काढायचं, तर फोर्स. ही पण गोष्ट कळाली पाहिजे की त्यांनी वेट जरी विचारलं असेल तरी आपल्याला फोर्सच कॅल्क्युलेट करायचा आहे, कारण वेटच्या डेफिनेशन मध्येच आपण ते शिकलोय बरोबर. मग चला आपण आता ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून बघू काय मिळतं. तर F
किंवा आपण आता आपल्यासाठी डब्ल्यूच घेऊ, कारण आपल्याला वेट काढायचे. डब्ल्यू इज इक्वल्स टू जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम. कॅपिटल एम आणि स्मॉल एम काय होतं, तर कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ आणि स्मॉल एम म्हणजे काय, तर आपला जो ऑब्जेक्ट किंवा आपण कन्सिडर केलोय, जो की त्यांनी सांगितलं की सपोज यू आर स्टँडिंग ऑन अ टॉल लॅडर, म्हणजे एका उंच सीडीवर, म्हणून आपलं मास तिथे कन्सिडर होईल. आर स्क्वेअरच्या ऐवजी काय होईल, तर 2r चा स्क्वेअर होईल. बरोबर. मग हे सॉल्व केल्यानंतर परत आपल्याला काय मिळेल, तर जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 4r चा स्क्वेअर. बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालं? काहीच नाही. आपण एकदम व्यवस्थित आपल्या फॉर्म्युल्याच्या म्हणजे फॉर्म्युल्यानुसार जातोय की आपल्याला काय सांगितलंय, काहीच नाही. फक्त आपली रेडियस जर आपण 2r केली किंवा रेडियस जर डबल केली तर मग आपल्या वेट मध्ये कसा चेंज होईल, तर आपण ते फॉर्म्युल्यानुसार इथे काढतोय. तर आता मी याला कसं लिहितोय ते बघा. याला जर मी असं लिहिलं 1/4, हे 4 आहे तर आपण याला 1/4, कारण 1 साइडला घेतला आपण, 1 असतोच, तर 1/4. हे का केलं आपण, तर आपल्या सोयीसाठी आपण करतोय. आता समोर बघा तुम्हाला एक दिसेल, जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर चा स्क्वेअर असं ब्रॅकेट मध्ये राहील. म्हणजे त्याचं याला कसं लिहिता येईल, मग याला तुम्ही कसं लिहू शकता ते मी इकडे घेतो, या पोर्शन मध्ये मी ते लिहितो. या फॉर्म्युल्याचा आपण कसं लिहू शकतो की 1/4 इंटू हा फोर्स. हा फोर्स म्हणजे आपला आत्ताचं वजन. बरोबर. 1/4 इंटू हा फोर्स, म्हणजे फोर्स लिहिल्यापेक्षा हे आपलं प्रेझेंट वजन आहे. हे वेट, वेट मध्ये म्हणजेच काय, फोर्स. बरोबर. हे कळतंय का तुम्हाला की हा आपला फोर्सचाच फॉर्म्युला, वेट साठी आपण फोर्सचाच फॉर्म्युला आपण इथे डिराईव्ह केला. 1/4 फक्त आपण साइडला गेलं. काय केलं, तर इथे जी एम एम आपण हे जे सांगितलं आपल्याला रेडियस डबल केली, तर ते फक्त आपण ते रेडियस डबल करून तो फॉर्म्युला काढला आणि आपण काय केलं, 1/4 म्हणजे काय, तर 1/4 आपल्या वेटच्या 4 पट. म्हणजे आता 1/4 इंटू फोर्स म्हणजे फोर्स कसं, किंवा फोर्सलाच कसं लिहू शकतो की आत्ताचं म्हणजे प्रेझेंट वजन, आत्ताचं जे वजन आहे ते 1/4 टाइम होणार. म्हणजे 1/4 आताचं वजन मी असं शब्द का लिहिला, तर 1/4 समजा तुमचं वजन आहे 40 kg. बरोबर. जर 40 असेल तर ते किती होईल, सपोज हे जर 40 असेल तर ते किती होणार, 10. बरोबर. 10 न्यूटन म्हणायला लागेल आपल्याला त्याला. म्हणजे इथे काय सांगायचंय की आपण फक्त एक एक्झाम्पल घेतलं. जर तुमचं मास जर 40 kg असेल, बरोबर, जर मास 40 आपण फक्त कन्सिडर केलं, 1/4 हे फक्त साइडला घेतलं आपण, या 1/4 मधूनच आपल्याला कळणार की जर रेडियस जर 2r केली, आपली रेडियस जर डबल केली, तर जे हे आपलं जे वेट आहे ते 4 टाइम्स होईल. म्हणजे आपलं वेट जर अगोदर 40 होतं समजा, तर ते 1/4 म्हणजे किती होणार, 1/4 इंटू 40 म्हणजे 10 kg. जर आपण रेडियस जर वाढवली किंवा आपण 2r म्हणजे अर्थ पासनं जी रेडियस आपली r पकडली, जर आपण डबल केली, तर आपलं वेट जे आहे ते 4 टाइम्स कमी होणार. म्हणजे आपलं वजन जर आता 80 असेल तर मग ते किती होणार, 1/4 इंटू 80 म्हणजे 4 1 4 4 गुणिले 8 ते 20 होईल. अशा प्रकारे आपण ते फक्त डिराईव्ह केलं फॉर्म्युल्यानुसार. बरोबर. म्हणजे तुम्हाला कळालं की जर आपली रेडियस जर 2r केली, तर सरळ सरळ तुम्ही सांगायचं की 2r जर केली तर 1/4 घ्यायचं आणि आपलं प्रेझेंट जे वेट आहे त्याच्या 1/4 टाइम्स ते कमी होणार आहे, जसं जसं आपण वरती जाऊ. बरोबर. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघू. इथे तुम्हाला काही इमेजेस दिसत आहेत. या इमेजेस मध्ये थोडासा विचार करा, काय दिसतंय या इमेज मध्ये, तर एक वेव्ह दिसत आहेत तुम्हाला. बरोबर. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याचशा वेव्ह बघतो, म्हणजे कशा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. बरोबर. एक्स रेज वगैरे त्याच्यामध्ये काही वेव्हज असतात. साऊंड इज अ वेव्ह, लाईट इज अ फॉर्म ऑफ वेव्ह. बरोबर. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हज आपण आपल्या लाईफ मध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये अभ्यासलेल्या आहेत. मग इथे आपल्याला आज काय अभ्यासायचे, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे काय, किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्हज मुळे नेमकं काय होतं, किंवा त्यांचा स्टडी कशासाठी करतात, हे आपल्याला इथे शिकायचं आहे. बघा, हे वेव्हचा एक मी एक्झाम्पल घेतलंय की पाण्यावर पण आपण एखाद्या वेळी दगड जर मारला, बरोबर, दगड मारल्यानंतर काय होतं, तर त्याच्यावर असे तरंग निर्माण होतात. बरोबर. किंवा एखादी दोरी आपण 2 टोकाला जर बांधलेली असली, ती जर दोरी आपण हे केलं, तिला जर असं हलवलं, तर तिच्यामध्ये असे वेव्हज पॅटर्न मध्ये तयार होतात. तशाच प्रकारचे जे पॅटर्न्स असतात ते आपल्या युनिव्हर्स मध्ये जे प्लॅनेट्स असतात, किंवा प्लॅनेट्स म्हटल्यापेक्षा ज्या काही सेलेस्टियल बॉडीज, ज्या काही प्लॅनेट मध्ये किंवा युनिव्हर्स मध्ये ज्या काही बॉडीज असतात, त्या एक प्रकारच्या वेव्हज
इमिट करत असतात, बरोबर. एक प्रकारच्या वेव्ह ट्रान्सफर करत असतात किंवा इमिट स्वतःपासून त्या इमिट करत असतात, त्यांना काय म्हणतो आपण, तर त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आहेत. मग त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कशासाठी अभ्यास करतो आपण त्यांचा, तर आपण एक एक मुद्दा इथे अगोदर बघू. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह कोणी कुणी कुठनं येतात, तर त्या युनिव्हर्स मध्ये जे प्लॅनेट्स वगैरे असतात किंवा ज्या काही सेलेस्टियल बॉडीज वगैरे जे काही प्रेझेंट आहे ते त्यांच्या रोटेशन करत असताना किंवा मोशन मध्ये असताना त्या एक प्रकारचे वेव्स रिलीज करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स, बरोबर. बर, या वेव्हचा आपण अभ्यास कशासाठी करतो, तर आपल्या युनिव्हर्स मधलं जे काही नॉलेज आहे, जे काही युनिव्हर्स मधलं आपल्याला नॉलेज, एखाद्या प्लॅनेट विषयी आपल्याला माहिती मिळवायची असेल, तो प्लॅनेट कसा ऑर्बिट मध्ये फिरतो, कसं त्याचं मुवमेंट आहे, किती दिवसामध्ये फिरतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कशाच्या माध्यमातून केला जातो, तर तो केला जातो ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या माध्यमातून. मग या ग्रॅव्हिटेशनल वेव्ह शोधल्या कोणी, तर आईन्स्टाईन यांनी त्या 1916 मध्ये त्यांनी त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लावला. आणि या वेव्हचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी काय केलं, हे LIGO हे इन्स्ट्रुमेंट त्यांनी डेव्हलप केलं. LIGO चा लॉंग फॉर्म काय, तर लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. ग्रॅव्हिटेशनल याचा लॉंग फॉर्म आपल्याला एखाद्या वेळी एक्झाम मध्ये विचारू शकतात. आपल्याला या मुद्द्यामध्ये जास्त काही डीप जाण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की ग्रॅव्हिटेशनल वेव्हज कशा असतात, त्यांचं नेमकं काम काय किंवा त्यांचा आपण उपयोग कसा करून घेतो, त्यांचा शोध कोणी लावला. तर लिगो हे इन्स्ट्रुमेंट ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या अभ्यासासाठी आपण किंवा त्यांनी सायंटिस्टने ते डेव्हलप केलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म काय, तर लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी. असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. आईन्स्टाईन यांनी त्या लिगो म्हणजे LIGO इन्स्ट्रुमेंटचा शोध लावलेला आहे. ऑल युअर नॉलेज अबाउट द युनिव्हर्स हॅज बीन ऑब्टेन्ड थ्रू दिस वेव्हज. म्हणजे युनिव्हर्स मधलं जे काही नॉलेज आहे ते आपण ऑब्टेन करण्याचा किंवा मिळवण्याचा या वेव्हच्या माध्यमातून, प्लॅनेट विषयी माहिती वगैरे मिळवण्याचा या ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यानंतर आता आपण बघू नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा आहे. हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. फ्री फॉल म्हणजे नेमकं कसं असतं किंवा फ्री फॉल ही नेमकी काय कन्सेप्ट आहे. आपण आतापर्यंत चॅप्टर मध्ये बऱ्याचदा म्हटलं, एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीवर खेचला जातो, वरतून खाली तो पडल्यानंतर म्हणजे त्याचं नेमकं काय होतं. फ्री फॉल म्हणजे आता ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, तर ती आता आपण एकदा शिकू. सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे पॉइंट जे आहे मी आपल्या पुस्तकातले जे नोट्स आणलेले आहेत काढून, ते पॉइंट्स आपण व्यवस्थित वाचू, जेणेकरून आपल्याला त्या पॉइंटच्या माध्यमातून ती कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेता येईल. तर फ्री फॉलिंग बॉडी म्हणजे काय, तर व्हेन इट फॉल्स फ्रॉम अ पर्टिक्युलर हाईट ओनली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ. म्हणजे त्यांचा म्हणायचा अर्थ काय, तर जेव्हा एखादी बॉडी खाली पडली, A free falling body is a body when it falls from a particular height. समजा एखादी बॉडी एखाद्या हाईट वरनं पडली, ओनली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाय अर्थ म्हणजे कशाच्या ऍक्शन मध्ये. सपोज आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हा माझ्या हातामध्ये एक मोबाईल आहे समजा, बरोबर. हा मोबाईल आता काय झालंय, तर हा मोबाईल मी असा हातामध्ये धरलाय, बरोबर. हातामध्ये धरल्यामुळे काय झालं, आपल्याला माहिती आहे अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स या मोबाईलवर किंवा प्रत्येक ऑब्जेक्टवर अप्लाय करते, बरोबर. परंतु काय झालंय, मी हातामध्ये असं घेतल्यामुळे काय झालं, तो मोबाईल स्थिर झाला. म्हणजे काय, त्याच्यावर मी एक अपोजिट फोर्स ऍक्ट केला. अपोजिट फोर्स ऍक्ट केल्यामुळे काय झालं, तर तो मोबाईल मी स्टेबल केला. पृथ्वीनं जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला, त्याच्याच अपोजिट मी हाताने त्याच्यावर एक फोर्स अप्लाय केला, म्हणून तो मोबाईल एका ठिकाणी स्थिर झाला, बरोबर. जेव्हा मी हा मोबाईल आता खाली सोडणार, बरोबर, तर तो हा जो फोर्स मी अप्लाय केलाय माझ्या हाताने, तो निघून गेल्यामुळे काय होणार, तर तो मोबाईल खाली जाणार, बरोबर. मग आता खाली जाण्याची जी कंडिशन आहे ती आपल्याला व्यवस्थित तिच्यावर विचार करायचा आहे आपल्याला. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता हा मोबाईल समजा मी असा हातामध्ये घेतला, बरोबर, आणि हा मोबाईल खाली पृथ्वीवर सोडला. तर सोडल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार येईल की याच्यावर बाकीचे कोणकोणते फोर्सेस अप्लाय करत असतील बरं.
थोडासा विचार करा. कारण आपण काय म्हणतो, या युनिव्हर्स मध्ये किंवा मी या रूम मध्ये उभा आहे बरोबर, तर याच्यामध्ये पूर्ण हवा वगैरे असते बरोबर. मग हा मोबाईल खाली पडताना याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच अप्लाय होत असेल असं तुम्हाला वाटतं का? याच्यावर काहीतरी अजून एखादी ऍक्शन होत असेल ना. कारण इथे काय आहे, सपोज ही रूम अशी, या रूम मध्ये पूर्ण एअरचे पार्टिकल प्रेझेंट असतात बरोबर. मग मोबाईल जेव्हा खाली जाणार तेव्हा त्या हवेचा पण त्याला काहीतरी अपोज होणारच ना. याचं दुसरं उदाहरण कसं सांगता येईल, एखादं तुम्ही जर पेज घेतलं बरोबर, ते पेज जर आपण खाली सोडलं, ते पेज जर खाली सोडलं तर ते काय होतं, असं एकदम वाहत गेल्यासारखं हळूहळू हळूहळू खाली जातं बरोबर. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर काय दिसतोय की हवेचा जो फोर्स आहे तो पण त्या गोष्टीवर थोड्या काही ना काही प्रमाणात त्याच्यावर अप्लाय होतच असणार आहे. म्हणजे याच्यावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच अप्लाय होतोय का, तर त्याला अपोज काय करता येतं, हे जे एअर पार्टिकल सपोज असे आहेत या रूम मधले जे हवेचे पार्टिकल्स आहेत त्याच्यासोबत त्याचं फ्रिक्शन होणारच, त्या ऑब्जेक्टचं फ्रिक्शन होणारच आहे बरोबर. म्हणजे याच्यावर फ्रिक्शनल फोर्स पण अप्लाय झाला. व्यवस्थित समजून घ्या, फ्री फॉल म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. नुसतं ऑब्जेक्ट सोडला आणि तो खाली गेला, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली गेला असं म्हणता येणार नाही. आपल्याला त्याचा एका वेगळ्या अँगलनं पण विचार करायला लागेल की यार ही गोष्ट खाली जातीये बरोबर आहे, पण मग हवेचे पण पार्टिकल्स आहेत ना. जर आपण एखादा पेज जर खाली सोडलं किंवा एखादा पंख जर आपण सोडला खाली, तर तो काय होता, असा फ्लोट झाल्यासारखा तरंगत तरंगत थोडासा असा, म्हणजे काहीतरी हवेचा त्याला अपोज होत असेल म्हणून तो असा हळूहळू खाली जातोय बरोबर. आणि दुसरा म्हणजे काय होतं, हवेशी काही ना काही फ्रिक्शन तर होतच असणार, ही गोष्ट आपल्याला कळाली. त्याच्यानंतर आता आपण काय करू, इथपर्यंत आपण ठीक आहे, आपल्या डोक्यामध्ये असं कळालंय की आपल्याला काहीतरी त्या गोष्ट अपोज करते. एखादी गोष्ट जर खाली येणार आहे तर तिला हवा म्हणा, हवेचा जो फ्रिक्शनल, त्या हवेचे जे पार्टिकल्स आहेत त्याचे फ्रिक्शनल फोर्स काम करतोय त्याच्यावर. मग यांनी काय सांगितलंय की ओनली अंडर, ही गोष्ट आपल्याला इथं महत्वाची, फ्री फॉल म्हणजे नेमका अर्थ काय, तर जेव्हा एखादी बॉडी खाली पडली, ऑब्जेक्ट खाली पडला, तर तो फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच त्याच्यावर अप्लाय होतोय का, नाही, त्याच्यावर एअरच्या पार्टिकलचा फोर्स अप्लाय होतोय बरोबर. म्हणजे त्याला आपण फ्री फॉल म्हणू नाही शकत. का नाही म्हणू शकत, कारण त्याच्यावर हवेचा फ्रिक्शनल फोर्स पण अप्लाय होतोय ना. आपल्याला फ्री फॉलची डेफिनेशन काय सांगते की अ फ्रीली फॉलिंग बॉडी इज अ बॉडी व्हेन इट फॉल्स फ्रॉम अ पर्टिक्युलर हाईट. इथपर्यंत आपण आलो की एका पर्टिक्युलर हाईट म्हणजे फ्री फॉलिंग बॉडी म्हणजे कोणती बॉडी की ती एका पर्टिक्युलर हाईट पासून खाली पडली. बरं ठीक आहे, ओनली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ. आता हा ओनली अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ, आता आपण एखादी गोष्ट खाली सोडली तर ती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असणार आहे का, त्याच्याच अंडर मध्ये असेल का ती, नाही ना. वेगवेगळ्या फोर्सेस जर तुम्ही तुम्हाला सांगितला, फक्त एकच सांगितला, कोणता, तर हवेच्या पार्टिकल सोबत पण त्याचं एक घर्षण होतंय बरोबर. मग आपल्याला आपण त्या बॉडी आता कोणती खाली फेकतो तिला फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणता येईल का, नाही. का नाही म्हणता येणार, कारण हवेचे पार्टिकल पण त्याच्यावर, त्या बॉडीवर, आता भले आपल्याला त्या मोबाईल मध्ये जाणवत नाही, एखादा मोठा ऑब्जेक्ट जर असेल, कारण त्या ऑब्जेक्टचं मास जास्त असल्यामुळे ते हवेचे पार्टिकल त्याला जास्त अपोज नाही करू शकत. पण हीच गोष्ट जर व्यवस्थित तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही एखादा पान किंवा एखादा पंख असं सोडून बघा, तुम्हाला जाणवेल की यार ती गोष्ट त्याच्यावर तरंगतीये, म्हणजे हवेचा काही ना काहीतरी त्याच्यावर असर होतोय. म्हणजे आपल्याला आपण ज्या काही गोष्टी खाली फेकतो त्याला फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणता येणार नाही. म्हणजेच आपल्याला हा दुसरा मुद्दा इथे सांगता येईल की ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. म्हणजे काय, इथनं आपल्याला कोणता मुद्दा क्लिअर झाला, तर जो ट्रू फ्री फॉल आहे, जो खऱ्या प्रकारचा फ्री फॉल आहे, तो फक्त व्हॅक्यूम मध्येच होऊ शकतो. व्हॅक्यूम मध्ये का होऊ शकतो, कारण तिथं कोणताच पार्टिकल नाहीये, काहीच प्रेझेंट नाही ना. तेव्हा तिथं फ्री फॉलिंग आपण म्हणू शकतो की बाबा बॉडी सोडली आणि फक्त तिच्यावर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला, बाकी कोणत्याही एअर पार्टिकल सोबत किंवा अजून एक फोर्स आहे तो मी तुम्हाला सांगतो समोर, तो पण फोर्स त्याच्यावर काही अप्लाय झाला नाही, म्हणून त्याला आपण फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणू शकतो. कधी, फक्त व्हॅक्यूम मध्ये बरोबर. आता पहिला मुद्दा आपल्याला क्लिअर झाला की फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे नेमका अर्थ काय बरोबर. दुसरा मुद्दा आता बघू आपण. इन फ्री फॉल the initial velocity of the object is zero and goes on increasing due to the acceleration due to gravity of the earth. खूप क्लिअर मुद्दा आहे हा. काय, तर इनिशियल वेलोसिटी, हा मोबाईल मी आता असा आपल्या हातामध्ये धरला होता बरोबर, हा मोबाईल मी धरला होता, याची इनिशियल वेलोसिटी काय, सुरुवातीची वेलोसिटी काय, तर झिरो आहे ना, कारण तो स्थिर आहे. आणि जेव्हा मी तो सोडला बरोबर, तर त्याची वेलोसिटी काय होणार, इन्क्रीज होत जाणार. का, तर आपण अगोदर शिकलोय की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मुळे व्हॅल्यू जी आहे
त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती अर्थकडे जाताना इन्क्रीज होत जाते. म्हणजे हेच आपल्याला हा मुद्दा इथे सांगतो की इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 आणि इट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द कशामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशामुळे तर ग्रॅव्हिटीमुळे त्याला जे ऍक्सेलरेशन प्राप्त होणार त्याच्यामुळे त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढत जाणार. त्याच्यानंतर ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर. बघा हा मुद्दा आता इथे आला. कोणता फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल की फ्रिक्शनल फोर्स अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. त्या पानाचं परत काय म्हणता येईल एक्झाम्पल डोळ्यासमोर आणा की त्या पानावर एक फ्रिक्शनल फोर्स आहे एअरचा, तो अप्लाय होतोय किंवा तो ऍक्ट होतोय. अँड हा जो आहे बियॉन्ड फोर्स ऑल्सो ऍक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. आता हा फोर्स नेमका कोणता? बियॉन्ड फोर्स किंवा आपण त्याला मी परत तुम्हाला एका एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो. दोन प्रकारचे फोर्सेस कोणत्याही ऑब्जेक्टवर जेव्हा खाली सोडला त्याच्यावर अप्लाय होतात. बरोबर, ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एकदम लक्ष देऊन समजून घ्या की एखादा ऑब्जेक्ट खाली सोडला तर त्याच्यावर कोणकोणते फोर्स अप्लाय होतात. तर फ्रिक्शनल फोर्स तर आपल्याला कळालं की ते एअर पार्टिकल मध्ये ते घासताय. हे बघा, हे एअर पार्टिकल, हा मोबाईल मी असा हातामध्ये पकडला तो सोडला, हा आपल्या रूम मध्ये हवा असल्यामुळे काय झालं त्या एअर पार्टिकल सोबत काही ना काही त्याचं फ्रिक्शन तर होणारच. आता दुसरा जो आहे बियॉन्ड फोर्स. हा बियॉन्ड फोर्स म्हणजे काय? डेफिनेशन आपल्याला महत्वाची नाही. आपल्याला फक्त पुस्तकातलं रटून नाही जायचं की बियॉन्ड राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ बियॉन्ड फोर्स. नाही, आपल्याला ते करायचंच नाही. आपल्याला कन्सेप्टच क्लिअर करायची की नेमका तो बियॉन्ड फोर्स आपल्याला सांगता आला पाहिजे किंवा एखादी गोष्ट घडत असताना आपल्याला सांगता आलं पाहिजे की अरे हा बियॉन्ड फोर्स आहे. तर तो कोणता? आता मी एक एक्झाम्पल सांगतो. काय करायचं, आपण बऱ्याचदा केलेलं आहे. एखादी बॉटल घेतली आणि एका बॉटलला काय केलं आपण, मी ड्रॉ करतो तुमच्या समोर. ही अशी समजा एक बॉटल घेतली आपण आणि त्या बॉटलचं काय केलं, झाकण आपण पॅक केलं. त्या बॉटलचं आपण झाकण पॅक केलं आणि काय करायचं, ती बॉटल आपण समजा एका फुल भरलेल्या बकेटीमध्ये अशी उघडी किंवा आडवी म्हणा, आडवी जरी आपण त्या याच्यामध्ये जर प्रेस केली त्या पाण्यामध्ये, तुम्ही एखाद्या बऱ्याचदा आपण ते इन जनरल लाईफ मध्ये केलेल्या असतात या गोष्टी की एखाद्या बॉटलचं झाकण पॅक लावलेलं आहे आणि काय केलं आपण, ती बॉटल डायरेक्ट त्या पाण्यामध्ये बुडवली तर काय होतं, तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल तर काय त्याच्यामध्ये काय चेंज होतो की ती बॉटल काय होते एका प्रेशरनं खूप जोरात वरती येते. बघा तुम्ही एखाद्या वेळी हा एक्सपेरिमेंट करून बघा. तो जो फोर्स आहे त्या पाण्याने जो अप्लाय केला, ह्या पाण्याने काय होतं, ती बॉटल बघा एकदम प्रेशरनं किंवा आपल्याला खूप मुश्किल जातं की ती बॉटल एकदम तळाला जर न्यायची असली, एकदम झाकण तिचं पॅक आहे, त्याच्यामध्ये फक्त एअर आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही आणि ती बॉटल आपण दाबतोय खाली, बरोबर. तर काय होतं, जेव्हा आपण ती पूर्ण त्या पाण्यामध्ये त्या बकेटीमध्ये बुडवतो आणि जेव्हा सोडतो तर ती बॉटल एकदम फास्ट मध्ये काय होतं तर ती वरती येते. तो जो फोर्स आहे पाण्याने जो एक्झर्ट केला त्या बॉटलवर, त्यालाच काय म्हणता येईल तर बियॉन्ड फोर्स. तो जो फोर्स आहे याच्यानंतर व्यवस्थित लक्षात ठेवा. तशा प्रकारचं कुठेही एक्झाम्पल जर नजरेसमोर आलं तर तो फोर्स कोणता असतो, बियॉन्ड फोर्स, बरोबर. मग हा पण फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होत असतो. इथे यांचं असं म्हणणं आहे की फ्रिक्शनल फोर्स तर त्या ऑब्जेक्टवर काम करणारच, पण हा पण फोर्स जसं आपण पाण्यामध्ये सांगितलं, भले ती गोष्ट आपल्याला इथे हवेमध्ये डोळ्यात दिसणार नाही, पण तो फोर्स असणार आहे कोणता, बियॉन्ड फोर्स, त्या ऑब्जेक्टवर त्या ऑब्जेक्टला अपोज करणार आहे, बरोबर. इथपर्यंत आपल्याला हे तीन मुद्दे क्लिअर झाले. चौथा मुद्दा काय, तर ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. तर ट्रू फ्री फॉल कुठे हे असू शकतं, पॉसिबल असू शकतं, आपल्याला कळालं. आपण आपल्या पृथ्वीवर फ्री फॉल करू शकत नाही किंवा व्हॅक्यूम निर्माण करूनच आपण ते फ्री फॉल करू शकतो. त्याच्यानंतर द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ, दस दे आर इन फ्री फॉल. आता बघा, जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि हे मून आहेत, हे कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये फिरतात, कोणाच्या याच्यामध्ये थोडासा विचार करा, तर कोणाच्या, मूव्हिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या, अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याच्याच इन्फ्लुएन्स मध्ये फिरतात ना जे सॅटेलाइट वगैरे असतात, कारण तिथे तर हवा वगैरे नसते. मून तिथे हवा वगैरे आहे का, कारण आपण शिकलोय हवेचे स्तर वगैरे आपल्याला येतात ते पर्यावरणावर त्या टॉपिक मध्ये शिकायला की एका लिमिटच्या वरती गेल्यानंतर हवा वगैरे प्रेझेंट नाहीये, बरोबर. म्हणजे जे आहे मून आणि आर्टिफिशियल जे सॅटेलाइट हे जे एक्झाम्पल आहेत किंवा बाकीचे प्लॅनेट, तर ते काय म्हणता येईल तर दे आर फ्री फॉल, म्हणजे ते फ्री फॉल मध्ये फिरत आहेत. ते एक्झाम्पल आहेत फ्री फॉलिंग बॉडीज, बरोबर, किंवा ते रिव्हॉल्व होत आहेत. ते एक्झाम्पल कशाचं आहे,
the moon and the artificial satellites are moving only under the influence of gravitational field of the earth, thus they are in free fall. याचं का तर याच्यामध्ये कोणताही त्यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स होतोय का, कसला बियॉन्ड फोर्स वगैरे मी जसा सांगितला तो त्याच्यावर अप्लाय होतोय का, नाही. म्हणून त्याचं आपण काय म्हणू शकतो की ते जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आणि मून जो आहे तो फ्री फॉल किंवा फ्रीली फॉलिंग बॉडी मध्ये तो येतो. त्याच्यानंतर आता आपण फ्री फॉलिंग बॉडी साठी इक्वेशन्स ऑफ मोशन, आपल्याकडे इक्वेशन्स ऑफ मोशन काय आहेत, v इज इक्वल्स टू 2 मिनिट, v इज इक्वल्स टू u प्लस at, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, u प्लस twice a, yes, v square is equals to u square plus twice a, yes. हे आपल्याकडे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन, बरोबर. v is equals to u plus at, s is equals to ut plus half at square, v square is equals to u square plus twice as. अशा प्रकारचे आपल्याकडे तीन इक्वेशन ऑफ मोशन आहे. आता फ्री फॉलिंग बॉडी, फॉर अ फ्री फॉलिंग बॉडी, फ्री फॉलिंग बॉडी साठी आपण ते इक्वेशन्स ऑफ मोशन कसे चेंज होतात, तर आपण फ्री फॉलिंग बॉडी साठी काय सांगितलं, व्यवस्थित लक्ष द्या. फ्री फॉलिंग बॉडी साठी आपण काय सांगितलं, तर इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे u इज इक्वल्स टू 0, बरोबर. आणि हे ऍक्सेलरेशन जे आहे a, हे आपण रिप्लेस करणार कशाने, तर g ने, बरोबर. या दोन गोष्टी आपल्याला करायला लागेल. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे आणि ऍक्सेलरेशन हे आपलं नॉर्मल जे आहे ते आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी समजलं. मग आपण या इक्वेशन मध्ये कसं चेंज होतो ते मांडून घेऊ. हे इक्वेशन कसं मांडता येईल, मग v इज इक्वल्स टू u, तर आपलं इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती 0च असणार, बरोबर. म्हणजे at च्या ऐवजी काय होणार, g इंटू t. हे पहिल्या इक्वेशन मध्ये a च्या ठिकाणी आपण फक्त g टाकलं. अशा प्रकारचं आपलं फ्री फॉलिंग बॉडी साठी हे पहिले इक्वेशन आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर s इज इक्वल्स टू, इथे काय मिळेल, u इंटू t. जर केलं u तर 0च आहे म्हणजे हे पूर्ण 0 येणार, म्हणजे हाफ a t चा स्क्वेअर, म्हणजे a च्या ऐवजी काय ठेवायला लागेल आपल्याला, g इंटू t चा स्क्वेअर. हे होणार आपलं दुसरं इक्वेशन. आणि तिसरं इक्वेशन कसं होईल, हे या इक्वेशन मधनं आपण डिराईव्ह केलं. आणि तिसरं इक्वेशन कसं होईल, तर v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. v स्क्वेअर इज इक्वल्स टू u चा स्क्वेअर करण्यात काय अर्थ नाही, कारण आपली इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे 0, ते 0च येणार. ट्वाइस as म्हणजे इथे काय होणार, ट्वाइस a च्या ऐवजी g इंटू s. अशा प्रकारे आपण फ्री फॉलिंग बॉडी साठी हे इक्वेशन आपले डिराईव्ह करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर इथपर्यंत आता आपण आलो की फ्री फॉलिंग बॉडी म्हणजे काय, बरोबर. ती बॉडी कशी असते, फ्री फॉलिंग फक्त व्हॅक्यूम मध्येच प्रेझेंट असू शकतं, हे पण आपल्याला कळालं. त्याच्यानंतर आपण इक्वेशन जे मोशन्स आहे ते फ्री फॉलिंग बॉडी साठी कशा प्रकारे चेंज होतील ते पण आपण सांगितलं, तीन इक्वेशन ऑफ मोशन कसे चेंज होतील. त्याच्यानंतर आता आपण डू यू नो ह्या हेडिंग अंदर त्यांनी आपल्याला एक हे सांगितलंय की आपण व्यवस्थित ते वाचून घेऊ. व्हेन वी ड्रॉप अ फिदर अँड अ हेवी, म्हणजे आपण अगोदर मी जो एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगितला की एखादा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पंख आणि एक हेवी स्टोन ऍट अ सेम हाईट पासून जर आपण ते सोडले, तर मी तुम्हाला एक्सपेरिमेंटली म्हणजे एका याच्यामध्येच दाखवतो की त्याच्यामध्ये काय चेंज होतं, काय चेंज होईल. तर हे बघा, हा गॅलिलिओने केलेला एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांना काय सांगायचंय की हे बघा, आपण ते थोडंसं समोर घेऊ म्हणजे ते व्यवस्थित तुम्हाला कळेल. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं काय झालं इथे, तर हा बॉल या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय आपल्याला सांगितलंय की त्यांनी काय केलं, एक बॉल घेतला किंवा एक स्टोन घेतला मोठा आणि त्याच्याऐवजी आणि एक पंख घेतला. तर तो बॉल जेव्हा सोडला तर तो बॉल एकदम त्या पंखापेक्षा अगोदर तो बॉल खाली पडलेला आपल्याला आढळतो. बघा, मी परत एकदा दाखवतो. हे बघा, हा बॉल बघा, तो बॉल अगोदर खाली पडला आणि त्याच्यानंतर हळूहळू
तो पंख पडलेला आहे. याचं हे कशामुळे झालं तर तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे एअरचा वगैरे त्या पंखावर तो जास्त प्रमाणात हे झाल्यामुळे किंवा त्या पंखाचं जे मास आहे ते कमी आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतं त्याचा अपोजिंग करण्याचा हे जे आहे एअरचे जे मॉलिक्युल्स वगैरे असतात किंवा तो जो बुऑयंट फोर्स आपण सांगितला तो त्या पंखावर जास्त प्रमाणात ऍक्ट होणार. का? कारण त्याचा मास कमी आहे बरोबर. आणि त्या स्टोनचा मास जास्त असल्यामुळे तो काय होणार तर जोरात खाली पडणार आहे. परंतु हे जर आपण व्हॅक्यूम मध्ये जर केलं, हाच एक्सपेरिमेंट जर व्हॅक्यूम मध्ये आपण कॅरी आउट केला तर बघा आपल्याला ऑब्झर्वेशन काय मिळालं हे बघा. जर हीच गोष्ट, कारण काय सांगितलं आपण शिकताना काय शिकलो तर फ्री फॉल कुठे असू शकतं फक्त व्हॅक्यूम मध्येच ते प्रेझेंट असू शकतं. आणि व्हॅक्यूम मध्ये जर ते केलं तर याचा परिणाम काय होणार ते तुम्ही व्यवस्थित बघा. आता त्यांनी काय केलं, हाच एक्सपेरिमेंट व्हॅक्यूम मध्ये केला आणि बघा इथे काय त्यांना परिणाम काय झालेला दिसला तर तो जो बॉल आणि तो जो पंख आहे तो ऍट द सेम टाइम पृथ्वीवर येत आहे. याचं कारण काय तर दोन्ही तिथे व्हॅक्यूम प्रेझेंट असल्यामुळे ती बॉडी जी आहे ती त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा फोर्स अप्लाय झालेला नाही, कोणते मॉलिक्युल्स नाही, एअर प्रेझेंट नाही. त्याच्यामुळे काय झालं तर ते ऍट द सेम टाइम त्यांचं वजन तिथे मास कन्सिडर न करता किंवा त्यांचा मासाचा कसलाही परिणाम न होता ते ऍट द सेम टाइम ते खाली पडले. म्हणजे अशा प्रकारे काय आपण ह्या गॅलिलिओच्या एक्सपेरिमेंट मधून आपण काय शिकलो तर फ्री फॉल हे कुठे प्रेझेंट म्हणजे कुठे हे असणार आहे तर ते फक्त व्हॅक्यूम मध्येच प्रेझेंट असणार आहे. आणि व्हॅक्यूम मध्ये त्याच्यावर मासचा कसलाही परिणाम होणार नाही हे पण आपण व्यवस्थित शिकलो की ते दोन्ही कितीही जड किंवा मास कितीही व्हॅरी झालं तरी पण त्या बॉडीवर कसलाही त्या ऑब्जेक्टवर कसलाही परिणाम होणार नाही. ते ऍट द सेम टाइम जमिनीवर येणार आहे बरोबर. तर अशा प्रकारे आपण आज फ्री फॉलिंग म्हणजे काय त्यांचा गॅलिलिओचा एक एक्सपेरिमेंट शिकला, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे काय ते शिकलं. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कंडक्ट करूया.